नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे आणि डॉक्टर रुचा पै. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी 25 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली. यामध्ये सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात. तन्वी शता टॅबलेट हे बेस्ट टॉनिक प्रत्येक फॅमिलीने आवर्जून घ्यावं असं हे टॉनिक आहे. तन्वी ज्येष्ठा टॅबलेट खोकल्यावर, संत कफ टॅबलेट सर्दीवर अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स या संस्थेमध्ये आहेत. www.tanviherbals.com ही त्यांची वेबसाईट आहे. तिथे जाऊन तुम्ही या सर्व संस्थेविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता. तन्वी हर्बल्सची प्रमुख केंद्र तन्वी ठाणे आणि तन्वी दादर इथे रुग्णांचं मोफत नाडी परीक्षण केलं जातं. ठाणे दादर सोबतच महाराष्ट्रात विविध ठिकाणी तन्वी हर्बल्सची फ्री हेल्थ चेकअप सेंटर्स उपलब्ध आहेत. विविध पुरस्कार या संस्थेला मिळालेले असून उद्योगश्री, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी या संस्थेला नावाजलेला आहे. तर तन्वी हर्बल्सचे डायरेक्टर्स डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा यांच्याकडून आपण जाणून घेऊयात तन्वी हर्बल्स हे आपल्यासाठी कसं गुणकारी आहे. तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही या लाईव्ह शोमध्ये त्यांना प्रश्न विचारू शकता. लँडलाईन नंबरवर जो तुम्हाला नंतर स्क्रीनवर दिसेल. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर मानसी, तुमच्यापासून सुरुवात करूयात. अपचनाचा त्रास जर होत असेल तर आपण त्यावर तन्वी शता वातशांती याचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने घेऊ शकतो? आजाराचं मूळ, मी असं म्हणते, आजाराचं मूळ हे अपचन असतं. कारण आपण म्हणतो की एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडतोय, म्हणजे अगदी पोट साफ होत नसतो, सतत सर्दी खोकला असतो, सतत ताप येत असतो, केस गळत असतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात, असं अनवॉन्टेड म्हणजे हातावरती पायावरती लाल चट्टे येणं म्हणजे शीतपित्त किंवा त्वचेवरती एक्झिमा येणं, खाज येणं, सोरायसिस असणं, हे सगळी लक्षणांचं मूळ कुठे आहे माहितीये का? तर तुमचं पचन. म्हणजे अपचनाचा अर्थ आपण असं घेतो की आता काही वेळा लोक म्हणतात की माझं पोट ना खूप डब्ब झालंय किंवा जेवण झाल्यावर असं वाटतं खूप गॅसेस होत आहेत. थोडासा भात जरी खाल्ला, अर्धी पोळी खाल्ली तरी असं वाटतंय की अरे पोट भरलं. म्हणजे जेवढा आहार आपल्याला खरा जायला हवा तेवढा पचत नाही आणि त्यानंतर सतत तोंडामध्ये कडू पाणी येणं किंवा सतत ढेकरा येणं, आंबट जळजळीत पाणी येणं, बर्निंग सेन्सेशन वाटणं, ही सगळी लक्षणं आहेत अपचनाची. आणि जसं अपचन वाढायला लागतं ना तसं बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होत नाही आणि पुढे इतर तक्रारी वाढत जातात. जर आपल्याला उत्तम आरोग्य हवं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं पचन उत्तम हवं. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिला एक रूल लक्षात ठेवा की जेवताना तुम्ही जेवणापूर्वी भरपूर पाणी पिऊ नका, जेवण झाल्यावर भरपूर पाणी पिऊ नका, तर जेवणाच्या मध्ये मध्ये थोडंसं पाणी घ्या. ज्या पेशंटमध्ये मी असं सांगते की जीभ पूर्ण पांढरी असते त्यांचा अग्निमंद असतो. अपचन कधी होतं? जेव्हा तुमचं अभय त्याच्यासाठी आपलं तन्वी हर्बल्सचं जे उत्तम असं कॉम्बिनेशन आहे म्हणजे तन्वी शता, तन्वी ज्येष्ठा, वातशांती आणि संथ कफ, ही चारही औषधं आहेत ना, ही तुमच्यासाठी एक बेस्ट टॉनिक आपण म्हणू शकतो. तन्वी शता काय करतं की आतड्यांना एक प्रकारची ताकद देतं पचनासाठी. तन्वी ज्येष्ठा काय करतं की आतड्यांमध्ये जर काही घाण साचलेली असेल तर ती बाहेर काढून टाकतं, तिथे काही व्रण असतील तर ते भरून काढतं. संथ कफ मध्ये त्रिकटू आहे, त्याच्यामध्ये जे सुंठ मिरी पिंपळे आहे त्यामुळे तुमचा अग्नी प्रज्वलित होतो आणि तुमचं पचन नीट होतं. आणि वातशांती म्हणजे गॅसेस होणं, अपचन, ढेकरा ह्यावर काम करतं. तर ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांनी आवर्जून सकाळी उपाशीपोटी ह्या चारही गोळ्यांचं कॉम्बिनेशन 1 महिना जरूर घेऊन बघा. गरम पाण्याबरोबर सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घ्यायचंय. त्यामुळे काय होईल, तुमच्या शरीरात जो आमदोष निर्माण झालेला आहे त्याचं पचन होऊन अपचनाचा त्रास दूर होईल. तर हे तन्वी हर्बल्सचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला तुमच्या जवळच्या केमिस्टकडे मिळू शकतं. तर तुम्ही नक्की हे वापरून बघा. आपल्या तन्वी हर्बल्सचं जे प्रमुख क्लिनिक आहे ठाणे आणि दादर, इथेही ही सगळी औषधं उपलब्ध आहेत. आणि ही सगळी आपली औषधं सत्व पद्धतीने बनवलेली आहेत. म्हणजे ही औषधं तुम्ही घेतल्यावर असं होणार नाहीये की अरे डोकं दुखतंय ना, 4 दिवसांनी
दिवसांनी बरं वाटलं असं नाहीये. इन्स्टंट रिझल्ट मिळवण्यासाठी तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी याच्यावर संशोधन करून ही त्वरित रक्तात मिसळून तुम्हाला जलद गुण देणारी अशी औषधं आहेत. आणि तन्वीशता हे सगळ्यांसाठी बेस्ट टॉनिक आहे. म्हणजे परिवारामधल्या प्रत्येकाने आवर्जून फिटनेससाठी घ्यावं असं हे औषध आहे. अगदी. डॉक्टर रुचा, तुम्हाला असं मला विचारायचं आहे की डॉक्टर मानसी यांनी अपचनाबद्दल तर सांगितलं, पण बरेच जणांना कॉन्स्टिपेशनचा पण त्रास असतो. तर या कॉन्स्टिपेशनसाठी तन्वी हर्बल्सचे कोणते कॉम्बिनेशन आपले प्रेक्षक घेऊ शकतात? तन्वी हर्बल्सचे पेशंट अपचनासाठी सांगितलं. आता तर कॉन्स्टिपेशन असेल तर काय घ्यायचं? तुझं आहे का? ऍक्च्युली कसं असतं ना, कॉन्स्टिपेशन म्हणजे आपण म्हणतो तसं जर शरीरामध्ये कॉन्स्टिपेशन हे कधी अचानक होत नाही, तर त्याची प्रोसेस ही खूप आधीपासून चालू झालेली असते. खूप आधीपासून कॉन्स्टिपेशनची प्रोसेस चालू झाली असते. तिथली वृक्षता वाढायला लागलेली असते. तिकडचं जे पाणी असतं ते कमी व्हायला लागलेलं असतं. हार्ट स्टूल्स व्हायला लागतात पेशंट्सना पहिले, आणि हार्ट स्टूल्स होऊन पहिले फिशर व्हायला लागतो, कडक शी व्हायला लागते. त्याच्यामुळे मग त्यांना भेगा पडायला लागतात आजूबाजूला, आणि नंतर मग पाईल्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन व्हायला लागत असतं. तर अशा वेळेस पेशंटनी पहिले त्यांचा आहार सुधारणं खूप गरजेचं असतं. त्यांच्यामध्ये फायब्रस फूड जाणं गरजेचं आहे. जर सतत कॉन्स्टिपेशन होत असेल तर ते वेळेत बरं करणंही गरजेचं असतं. म्हणजे लोक अंगावर काढतात, म्हणजे ठीक आहे ना, काय होतंय, त्याने काय फरक पडत नाहीये, पण त्याच्या नंतर जाऊन तुम्हाला फॅटी लिव्हर होणं किंवा रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला होऊ शकतात. म्हणून पहिले कॉन्स्टिपेशन क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यासाठी रोज तन्वी शता रात्री झोपताना 2 गोळ्या आणि तन्वी त्रिफळाच्या 2 गोळ्या रात्री झोपताना. जर गॅसेसचा प्रॉब्लेम होत असेल त्याच्याबरोबर, तर वातशांती 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री, आणि तन्वी शताच्या 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या रात्री, हे असं घेणं गरजेचं आहे. सो ह्यांनी काय होणार आहे, तर त्यांच्या शरीरातला जो पहिले वात वाढलेला, म्हणजे आपल्या शरीरात वात पित्त कफ हे नॉर्मली आपण जे काही जेवतोय त्यापासूनच तयार होणार आहे. जर आपण जेवताना आहार नीट घेतला असेल तर ते मात्रा त्याची जी आहे ती योग्य प्रमाणात तयार होईल आणि आपल्याला त्याच्यापासून त्रास होणार नाही. म्हणून हे पथ्य पाळणं खूप गरजेचं असतं. आणि पेशंटमध्ये 15 दिवसात आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट दिसून येतात की त्यांचं जे खूप क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल किंवा काही रासायनिक औषधं घेतली जात असतात, सो त्या रासायनिक औषधांचा एक साईड इफेक्ट सुद्धा हा मिळालेला असतो की त्यांना हे कॉन्स्टिपेशन सतत होत असतं. सो अशा प्रकारे ते जेव्हा रेग्युलर घेतात तेव्हा त्यांचा हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन जात असतो. त्याचबरोबर इम्युनिटी वाढणं गरजेचं असतं. त्यासाठी तन्वीशता आहे त्याच्याबरोबर घेणं गरजेचं आहे. तन्वीशता सकाळी 2 रात्री 2 घेणं गरजेचं असतं. बरोबर. डॉक्टर मानसी, काही जणांना पूर्ण शरीरावर मेदाच्या गाठी असतात, तर यावर तुम्ही त्यांना काय उपाय सुचवू शकाल? बरेच वेळेला हल्ली म्हणजे थंडी सुरू झाली की पेशंट येतात तेव्हा येऊन असं दाखवतात की त्यांना अशा अंगावरती कपाळावरती अशी टेंगळं आलेली असतात. तर या मेदाच्या गाठी असतात. तर ते अनेक प्रकारे म्हणजे काय करायचं की हे कसं जाईल, म्हणजे त्याचा दोज आर नॉट हार्मफुल, म्हणजे त्याचा काही त्रास नसतो, पण कुठेही शरीराला आपल्याला हे असं चांगलं वाटत नाही. म्हणजे त्यांना कधी कधी त्या पेनफुल असल्यावर पुढे चाचण्या करायला लागतात. पण नुसत्या मेदाच्या गाठी असतील तर आपलं स्वीट स्लिम म्हणून औषध आहे की आपल्या शरीरामध्ये जो दूषित मेद तयार होतो त्याचं नीट पचन होऊन आपले फॅट्स कमी होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. आणि स्वीट स्लिम सुरू केलं म्हणजे 1 गोळी स्वीट स्लिम 1 गोळी तन्वी ज्येष्ठा असं सकाळी जेवणापूर्वी आणि रात्री जेवणापूर्वी घ्यायचं की त्यामुळे हळूहळू त्या मेदाच्या गाठी मऊ व्हायला लागतात. आणि आपलं जे केतकी म्हणून तेल आहे की फॅट मेल्टिंग ऑइल, मी कायम सांगते की केतकी तेलाचा इतका सुंदर रिझल्ट आहे. एक तर ते वेदनाशामक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गवती चहा, कापूर अशी औषधं आहेत की ते तुमच्या हाडांमधला भुसभुशीतपणा कमी करतं, तिथे ताकद देतं बोन्सना आणि वेदना कमी करतं. म्हणजे गुडघेदुखी असू दे, अंगदुखी असू दे, त्याच्यावरती ते काम करतं. प्लस तुमचे ज्या मेदाच्या गाठी आहेत त्याच्यावरती जर तुम्ही हे केतकी तेल रोज नियमित लावलं तर तुम्हाला ती गाठ कमी झालेली दिसते. आपलं तन्वी हर्बल्सचं दादर इथे क्लिनिक आहे. तिथे एक गॉयटरची पेशंट आलेली की तिच्या या ग्रंथीला सूज आलेली होती आणि त्यामुळे तिचा घसा खूप मोठा दिसतो ह्या पेशंटचा. तिला डॉक्टरांनी पण सांगितलेलं की इट्स नॉट हार्मफुल, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. पण ती म्हणाली, मॅडम हे किती वर्ष असं घेऊन जगायचंय.
1 महिना क्लिनिकला ती आली तेव्हा फक्त केतकी तेलाने तिने मसाज करायला सुरुवात केला. 5 सेंटीमीटरचं ते होतं. आता ते 2 सेंटीमीटरच राहिलेलं आहे. तर त्यामुळे तिला पण खूप म्हणजे तिला मी म्हटलं, की "बघ स्वतः तू नोटीस कर." तर ती म्हणाली, की "मी जसं वापरायला सुरुवात केली 10 दिवसातच माझा मुलगा मला म्हणाला, 'आई अगं तुझ्या गळ्यामध्ये फरक दिसतोय.' येताना ती 4 पेशंट बरोबर घेऊन आली, की ती म्हणाली, की "माझा तन्वी हर्बल पॅथीवर विश्वास बसला, की ह्या औषधांमुळे मला खरंच उपयोग होतोय." तर ज्यांना मेदाच्या गाठींचा त्रास असेल त्यांनी आपलं हे स्वीट स्लिम जे फिटनेस टॉनिक आहे. हल्ली प्रत्येकाला असं वाटतं, की आपला फिटनेस असावा. का? तर आपलं वजन योग्य प्रमाणात जास्त कमी नको, जास्त वाढलेलं नको, मध्यम हवं, की ज्यांनी आपल्या शरीरामध्ये योग्य चयापचय क्रिया घडू शकते. तर त्याच्यासाठी एक फिटनेस टॉनिक म्हणून स्वीट स्लिम आणि तन्वीजस्था हे कॉम्बिनेशन उत्तम आहे आणि मेदाच्या गाठी असतील तर हे तुम्ही जरूर वापरून बघा. अगदी, अगदी. डॉक्टर रुचा, बरेच जणांना असा त्रास असतो की त्यांच्या पोटऱ्या दुखतात, गुडघे दुखतात. तर या प्रॉब्लेमवर तन्वीशता वातशांतीचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने घ्यावं? करेक्ट. आमच्याकडे जे पेशंट येतात, की अगदी ज्यांना नी रिप्लेसमेंट पण सांगितलेली असते, असे पेशंट सुद्धा आपल्याकडे येतात आणि तेव्हा ते विचारतात, की आम्हाला हे करणं गरजेचं आहे का? तर तेव्हा आम्ही सांगतो, की तुम्हाला जे काही पेन होतंय, ते पहिले थांबणं गरजेचं आहे. अॅनाटॉमिकल चेंजेस झालेले असतील, तर ते बदलणं वेळ लागतो त्याला. पण फिजिओलॉजिकल, की फक्त शरीरातला वात वाढलेला आहे, तर तो कमी करणं आपल्या औषधांनी खूप चांगल्या पद्धतीने ते होत असतं. सो तुमच्या शरीरातला जर वात वाढला असेल, गुडघे दुखत असतील, पोटऱ्यांना पेन होत असेल, रात्री क्रॅम्पिंग होत असेल, तर अशासाठी तन्वीशता सकाळी 2 रात्री 2, वातशांतीची 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री आणि ह्याहून व्यतिरिक्त जर अजूनही कधी तुम्हाला मध्ये वाटलं, दुपारीही तुम्ही हे कॉम्बिनेशन परत घेऊ शकता. त्याचबरोबर केतकी ऑइलचा मसाज करणं गरजेचं असतं. अशा पेशंटना आम्ही सांगतो, की रोज रात्री झोपताना केतकी तेल खोबरेल तेलात मिक्स करून रोज रात्री लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 50% या तेलाने सुद्धा फरक पडतो आणि 50% या मेडिसिनमुळे. कारण का काय आहे वातावर तेलासारखं दुसरं औषध नाही आहे. सो ते तेल लावणं हे खूप महत्वाची गोष्ट असते आणि आपण जसं म्हणतो, की बर्फ बनायला वेळ लागतो किंवा फरक पडायला वेळ लागतो, तसंच तुम्हाला ते कन्सिस्टन्सी ठेवणं पण गरजेचं असतं, की 15-15 दिवस पेशंटना ते लावणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी असेल किंवा डिहायड्रेशन होत असेल, कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल, तर त्यासाठी आम्ही त्यांना सांगतो कॅल्शियम डेफिशियन्सी असेल, तर अश्वेष्टीची 1 गोळी दिवसातून तुम्ही एकदा घेऊ शकता. तसंच हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. 45 टू 50 एजमध्ये स्त्रियांमध्ये असं दिसून येतं, की मेनोपॉझल एजमुळे त्यांना सांधेदुखी व्हायला लागत असते. हार्मोनल चेंजेस झालेले असतात. तर तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, की रोज रात्री झोपताना तन्वी गोरेकची 1 गोळी प्रत्येक स्त्रीनी घ्यावी तन्वीशताबरोबर. म्हणजे त्यांना जे तेव्हा होणारे जे प्रॉब्लेम्स असतात, ते त्यांना फेस करावे लागणार नाहीत. किंवा जसं मूड स्विंग्स आहेत, हॉट फ्लशेस आहेत, हे तेव्हा होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे त्या स्त्रीला त्या वेळात सहन करावे लागणार नाही. त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगतो, की स्ट्रेस जरी असेल, शरीरात वाढलेला स्ट्रेस सुद्धा आपल्याला बॉडी पेन देऊ शकतो. सो त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 टॅबलेट ओजसाची रात्री झोपताना घ्यायची असते. असं करत करत रिकव्हरी हिलिंग बॉडीचं होणं हे खूप गरजेचं असतं. ऑस्टिओफाइट्स होत असतात कधी-कधी आपण कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे हाडांना टोकं येत असतात. तर अशा वेळेस ती टोकं जाणं त्याची जी काही वाढलेली आहे ती कमी होणं गरजेचं असतं. सो ह्यासाठी आपण त्यांना सांगतो, की वातशांती, अश्वयष्टी आणि तन्वीशता ही 3 टॅबलेट दिवसातून एकदा तरी त्यांनी घेणं गरजेचं असतं. तसंच रक्तपुरवठा शरीरामध्ये सगळीकडे नीट होणं गरजेचं असेल. त्यासाठी आपण त्यांना सांगतो, की शतजीवंतीची अर्धी गोळी सकाळी, अर्धी गोळी रात्री घेणं गरजेचं असतं. शतजीवंती ॲज अ टॉनिक आम्ही सगळ्यांना सांगतो, की 40s नंतर प्रत्येक व्यक्ती ॲज अ शतजीवंती हार्ट टॉनिक म्हणून घेऊ शकतात. का? तर रक्त शुद्धीकरण होण्यासाठी म्हणजे रक्त शुद्ध राहण्यासाठी शतजीवंती काम करत असतं. ओके. डॉक्टर मानसे, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी पुण्यावरून मानसी आपल्याशी फोन कॉल थ्रू जोडलेला आहे. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मानसी, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर नमस्कार, बोला. हॅलो. पुण्यावरून मृणाली आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मृणाली, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला, तुमचा प्रश्न सांगा. माझा खूप हेअरफॉल होतो आणि स्कॅल्प खूप दुखते. केसांची स्कॅल्प असते ना. डॅन्ड्रफ पण आहे का तुम्हाला? डॅन्ड्रफ माइल्ड आहे, इतका जास्त नाहीये. ओके. इची स्कॅल्प आहे खूप आणि ड्राय आहे.
ओके ओके. ह्यासाठी तुम्ही ना रेग्युलर तन्वीशताच्या 2 गोळ्या, वातशांतीची 1 गोळी, संथ कफची अर्धी गोळी म्हणजे स्काल्प पेनिंग जे आहे ते तुमचं कमी होईल. त्याबरोबर केसांना लावायला आपलं जे केशबल ऑइल आहे ते आठवड्यातनं एकदा लावायचं आहे. त्याचबरोबर केशकीर्ती लोशन आणि जास्वंद जॉय पावडर ह्याचा लेप तुम्ही आठवड्यातनं एकदा करा. पाण्यामध्ये मिक्स करून केसांना लावून ठेवायचं, 20 मिनिटं लावून ठेवायचं आणि त्यांच्यानंतर वॉश करायचा असतो. त्याचबरोबर आपला एक शॅम्पू आहे अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन म्हणून. तो शॅम्पू करताना तुम्ही तो रेग्युलर वापरा. 15 दिवसात तुम्हाला हेअरफॉल जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे ते बघायचं कसं की कंगव्यावर येणारे आपले जे केस आहेत ते आपल्याला पहिले जाणवायला लागतं की आता हे कमी झाले. सो त्याबरोबरच तुम्ही आपली विटाग्रासोची जी टॅबलेट आहे ती रोज 1 गोळी घ्या. म्हणजे तुमचा आहार कुठेतरी कमी पडतोय म्हणून तुम्हाला हेअरफॉल होतो आहे पहिली गोष्ट. सो त्यासाठी विटाग्रासो हे फूड प्रॉडक्ट आहे. इट इज नॉट अ मेडिसिन. सो तुम्ही एक रेग्युलर घेऊ शकता. पण 1 गोळी घेतली तरी तुम्हाला वाटेल की आपण एक जेवण घेतल्यासारखं तुम्हाला त्याने नक्की वाटेल. आणि पुण्यामध्येच आपल्या लक्ष्मी रोडला विभी खरे अँड सन्स इथे क्लिनिक आहे आणि शतायू आयुर्वेदिक यांचे डेक्कन इथे क्लिनिक आहे. तिथे जाऊन तुम्ही डॉक्टरना भेटून नाडी परीक्षण करून घेऊ शकता आणि हा कोर्स तुम्ही जरूर वापरा म्हणजे तुमचा हेअरफॉल नक्की कमी होईल. अगदी. डॉक्टर मानसी, आता तन्वी हर्बल्सची प्रमुख सेंटर्स कुठे आहेत याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांग. येस, तन्वी हर्बल्सची महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. पण प्रमुख क्लिनिक्स म्हणाल तर तन्वी ठाणे आणि तन्वी दादर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 अशी डॉक्टरांची सोय उपलब्ध असते. आणि आपण पेशंटना मुद्दाम सांगतो की तुम्ही एकदा तरी ठाणे आणि दादर क्लिनिकला या की जेणेकरून तुम्हाला डॉक्टर आहार विहार इत्यादी विषयात उत्तमरित्या मार्गदर्शन करू शकतात. तुमचं नाडी परीक्षण करून तुम्हाला सांगू शकतात की तुमचं कशा प्रकारे तुम्ही आहारामध्ये बदल केला पाहिजे. आपल्या तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर रुचा या स्वतः रोज संध्याकाळी 5 ते 7 ह्या आपल्या ठाणे क्लिनिकला असतात. मी स्वतः सुद्धा दररोज 4 ते 6 या वेळात असते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा तन्वी ठाणे किंवा तन्वी दादर इथे तुम्ही एकदा तरी दाखवा. त्याच्यानंतर डॉक्टर मेधांनी हा प्रकल्प जेव्हा सुरू केला तेव्हा अनेक लोक या प्रकल्पाशी जोडले गेले. तर कोल्हापूरला कानिटकर म्हणून आहेत, त्यांच्या इथे आपलं सेंटर आहे. तसंच अलिबागला पितळे म्हणून आहेत, त्यांच्या इथे दर महिन्यात एकदा कॅम्प असतोच आपला. तर अलिबागमध्ये कोणी असेल तर त्यांनी तिथे आवर्जून कॅम्पमध्ये नाव नोंदणी करा. चिपळूणमध्ये शिर्के म्हणून आहेत. पुण्यामध्ये शतायू विभी खरे सन्स आहेत. अशी अनेक सेंटर्स आपली आहेत. महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये तर प्रत्येक स्टेशन वाईज आपलं सेंटर आहे. म्हणजे कुर्ला असू दे, मुलुंड असू दे, प्रत्येक ठिकाणी आपलं तन्वी हर्बलचं फ्री हेल्थ चेकअप कन्सल्टेशनचं सेंटर आहे. तर ह्यासाठी आपला जो ऑफिसचा क्रमांक आहे 9820075813. मी नंबर पुन्हा एकदा सांगते 9820075813. इथे तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमच्या जवळचं सेंटर जाणून घ्या. नाशिकला भोसले म्हणून आहेत, तिथेही आपलं तन्वी हर्बलचं सेंटर आहे. तसंच बार्शी आहे तिथे. लातूरला डॉक्टर गणेश चव्हाण यांचं सेंटर आहे. तर महाराष्ट्रभर आपण पसरलेलो आहोत. तर जरूर एकदा तन्वी हर्बलच्या सेंटरला व्हिजिट करा. बरोबर. डॉक्टर, सोलापूरवरून रवींद्र आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा. रवींद्र, आवाज येतो तुम्हाला? हॅलो, हा मॅडम बोला. हा मॅडम, मी सोलापूरहून बोलते. रवींद्र दळवी. बोला. रवींद्र दळवी बोलते. हो, बोला ना, तुमचा प्रश्न सांगा. मॅडम, मला आता एक 7-8 वर्षापासून पित्ताचा त्रास आहे. ओके. हा, आपलं पित्त म्हणजे काय झालं मॅडम, बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदिक केलं, ॲलोपॅथिक केलं. मला पित्ताचा त्रास होतो मॅडम. पित्ताचा अंगावर पित्त उठतं का? म्हणजे तुम्हाला का डोकं दुखणं आणि कसा त्रास होतो आहे पित्ताचा? पित्त होतंय म्हणजे ते काय झालं मॅडम, जेवलं ना असं जेवलं की एक थोड्या वेळाने असं पूर्ण छातीमध्ये बसल्यासारखं होतं. ओके ओके. ह्यासाठी काय परत उलटी होती. उलटीचा त्रास होतो. खाल्लेलं सगळं पडतं मॅडम, खाल्लेलं सगळं पडतं. ओके, कळलं. ह्याला ऍसिड रिफ्लक्स आपण म्हणतो. सो यासाठी रेग्युलर तुम्ही तन्वीशता 2 सकाळी 2 दुपारी रात्री पहिले एवढंच चालू करा. 15 दिवस फक्त तन्वीशता घ्या. फक्त तुम्हाला 15 दिवसात बऱ्यापैकी फरक पडेल. त्याच्यानंतर आपण पुढचं कॉम्बिनेशन जसं वातशांती अपचनाचं डॉक्टर मानसीनी जसं सांगितलं तसं आपण कॉम्बिनेशन
ओके, तर या ठिकाणी डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. घंटाई, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांची वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात आणि सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स हे केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स हे वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. तर आता या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा तुम्ही झी 24 तास.